नमस्कार. आपण आज आलेलो आहे दहेगाव मध्ये, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. तर आज आपण कार्यक्रम घेतला आहे श्री दत्तू ठोंबरे यांच्या शेतामध्ये. तर नमस्कार दादा. नमस्कार. हा, तर आपण जो 5108 हा जो मका लावलेला आहे त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही मार्गदर्शन करा की ज्यावेळेस तुम्ही मका पेरणी केला होता तर पेरणी झाल्यानंतर तुमचे सर्व जेवढे दाणे पेरले होते तेवढे सर्व उतरले होते का? हो सर्व उतरले होते. तर पेरणी नंतर तर आजपर्यंत तुम्ही काय काय खतं वापरले ते एक आमच्या शेतकऱ्यांना सांगा. खताचा वापर काय केला नाही आम्ही सध्या. कुठल्याही प्रकारचं नाही, खत नांगरणी वापरलं बी केली नाही आणि काहीच नाही केलं. डायरेक्ट तर आपले जे दत्तू भाऊ आहेत यांनी कुठल्याही प्रकारचं पेरणीच्या वेळेस नंतर 30 दिवसानंतर किंवा तुरा फुटल्यानंतर कुठल्याही प्रकारचं खत वापरलेलं नाही. जमीन पण एकदम बरड जमीन आहे. बरड जमीन असून सुद्धा अतिशय कमी दिवसामध्ये त्यांना चांगलं उत्पादन मिळालेलं आहे. नंतर टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत. हा, तर तुम्ही बघू शकतात हे सर्व जे कणीस आहेत तर हे सर्व टोकापर्यंत भरलेले आहेत. त्याच्यामुळे ते अतिशय आनंदी आहेत. तर तुम्ही ज्यावेळेस 5108 मका लावला होता त्यावेळेस तुमचे जे मित्र परिवार आहेत त्यांना तुम्ही सांगितलं होतं का 5108 सांगितलं. हा हा. तर दादा एक अतिशय चांगलं उत्पादन काढलंय. कुठल्याही प्रकारचं खत वापरलेलं नाहीये त्यांनी, तरी सुद्धा अतिशय चांगलं उत्पादन आलंय. ज्यावेळेस आम्ही आता इतर वाण जे बघितलं, इतर वाणाची आणि याची जर वजन करून बघितलं तर याचं वजन सुद्धा जास्त भरलेलं आहे. आणि इतर वाण जे केलेलं होतं त्या दादांनी सर्व प्रकारचे खतं वापरलेले होते. तर सर्व प्रकारचे खतं वापरून सुद्धा त्यांना असं उत्पादन मिळवता आलेलं नाही. तरी तुम्ही काय सांगू इच्छितात की पुढील वर्षी शेतकऱ्यांनी पुढील वर्षी हेच बियाणं आपल्याला लावायचं आणि इतर शेतकरी मित्र आहेत तुमचे त्यांनाही सांगाल का? त्यांना पण. हो. तर धन्यवाद दादा. धन्यवाद.